सर्व विघ्न हरं देवं सर्व विघ्नं विवर्जितं सर्व सिद्धी प्रदातारं विघ्नेहं गणनायकं. नमस्कार, मी समृद्धी कुलकर्णी. आजच्या आपल्या अष्टविनायक भाग 7व्या मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण कुठली कथा ऐकणार आहोत बरं? तर आज आपण महाडच्या वरदविनायकाची कथा ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया महाडच्या वरदविनायकाची कथा. आख्यायिकेनुसार कौंडिन्यपुरीचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल होत नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपश्चर्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघं गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षरी गणेश मंत्राचा जप दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मांगद नावाचा एक सुपुत्र प्राप्त झाला. राजकुमार रुक्मांगद लवकरच मोठा झाला. राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचकनवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुक्मांगद यांच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारले नाही आणि नकार देऊन ते आश्रम सोडून निघून गेले. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मांगद यांचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातूनच मुकुंदाला दिवस गेले आणि त्यातून गृत्समद नावाचा मुलगा प्राप्त झाला. गृत्समद याला जेव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पकारण्यात जाऊन तपश्चर्येला सुरुवात करतो. त्याच्या तपाने गणेश प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी व पराक्रमी मुलगा प्राप्त होईल आणि केवळ शिवशंकरच त्याला मारू शकतील. गृत्समद याने गणपतीला तेथेच कायम निवास करण्याचे सांगितले आणि ब्रह्मज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे नाव म्हणतात. गृत्समद याने त्या जागी गणपती मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केली, ती म्हणजेच वरदविनायकाची. आणि हाच तो महाडचा वरदविनायक. कशी वाटली आजची कथा तुम्हाला? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.